तर दुसरी मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। प्रभाग 75 मधून ठाकरे गटाचे प्रमोद सावंत विजयी झालेत। प्रभाग 75 मधून ठाकरे सेनेला मोठं यश मिळालंय। प्रमोद सावंत विजयी झालेत। एकंदरीतच महापालिकांचा निकाल आपण पाहतोय। प्रभाग 75 मधून ठाकरेंनी बाजी मारलेली आहे। प्रमोद सावंत विजयी झाले। तर दुसरीकडे केडीएमसी प्रभाग क्रमांक 8 मधून सुद्धा एक मोठं यश समोर आले। काँग्रेसच्या उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाल्यात। केडीएमसी प्रभाग 8 मधून काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत। पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालंय। निलेश तरस, ऐश्वर्या तरस आणि रेश्मा कातळे विजयी झाल्यात। पिंपरी चिंचवड मधून मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेनेला मोठं यश मिळालंय। प्रभाग 16 मध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालंय। शिवसेनेचे प्रवीण तिदमे हे विजयी झाले। त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा करिश्मा तर त्या अर्थानं नाही, पण उद्धव ठाकरे यांनी शिंदे बाजूला झाल्यानंतर सुद्धा एक चांगल्यापैकी यश मुंबई महापालिकेत मिळवल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही। टीकाकारांनाही नाकारता येणार नाही उद्धव ठाकरे यांचं हे यश। आणि त्याच वेळेला मात्र ज्या पद्धतीचं यश उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित होतं किंवा अन्य विरोधकांना अपेक्षित होतं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, पण त्या प्रकारचं यश मात्र अजिबात या विरोधकांना मिळताना दिसत नाही आहे। खरं तर वंचित फॅक्टर हा जोडला गेल्यानंतर काँग्रेसला अपेक्षा होती की आणखीन आपल्याला चांगल्या जागा मिळू शकतात, कारण अन्य सर्व मतांचं बेरजेचं राजकारण इकडे काँग्रेसला करता आलं असतं, पण तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे। याच मुंबईच्या संदर्भात आपण आणखीन काही मुद्द्यांच्याकडे वळणार आहोत। आपल्यासोबत आणखीनही काही मान्यवर जोडले गेलेत। संदीप सर, 73 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, मराठी मतदारांनी किंवा मराठी माणसाने कितीही विरोधकांनी टीका केली, म्हणजे सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी नाही सत्ताधाऱ्यांनी, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाळंमुळं मुंबईत किती खोलवर रुजलेली आहेत हे या आकड्याने सिद्ध केलं आहे। नक्कीच हे तर एक भाग आहे आणि आजही मराठी माणसांचं बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती नितांत प्रेम आहे। दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये नाही म्हटलं तरी खूप बऱ्यापैकी प्रचार केला होता। सातत्याने त्यांनी विरोधी भूमिका मांडत होते, सातत्याने ते बोलत होते, बाहेरही जितकं जमेल तेवढं त्यांच्या याच्यानुसार फिरत होते। मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने पद्धतशीर मांडणी केली, विकासाची मांडणी करून दाखवली, आम्ही काय केलो आमच्या सत्तेच्या काळात, हे आकडेवारीनिशी व्यवस्थित पद्धतीने जी मांडणी केली, अनेक गोष्टी आहेत। मुळात शिवसेनेची बांधणी, जरी पक्ष फुटला, 124 नगरसेवक शिंदेंकडे गेले असले तरी तळागाळामधला कार्यकर्त्याची वीण आहे ती आजही शिवसेनेची घट्ट आहे, हे याच निकालावरनं आता दिसून येतो आहे। अजूनही सगळी अंतिम आकडेवारी यायची बाकी आहे। आता यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की मनसेचा किती प्रमाणामध्ये शिवसेनेला फायदा झालेला आहे। तर मुळात मनसेची दिवसेंदिवस मतांची टक्केवारी जर आपण बघितली ती सातत्याने घसरत चालली होती, विधानसभेने ती पूर्णपणे घसरली होती। त्यामुळे मनसेची 1000, 2000, 2500 मतं जी काय असतील ती त्यांना मिळाली, पण शिवसेनेची मतं मग मनसेकडे गेली का, गेली नसेल तर ती गेली कुठे, हाही एक प्रश्न अनुत्तरित राहतो। आणखी एक माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असा की 140 मतदारसंघ मराठी बहुल जरी असले तरी 40 ते 45 मतदारसंघ हे मराठी आणि मुस्लिम बहुल आहेत। या ठिकाणी नेमका कल काय झाला आहे हे अंतिमतः जेव्हा सगळे आकडेवारी येतील त्यावेळेला स्पष्ट होईल, तेव्हा खरं कळेल। पण एक नक्कीच आहे की मराठी माणसाने उद्धव ठाकरेंना नक्कीच साथ दिलेली आहे। काय सांगतायत आकडे? उद्धव ठाकरेंना जे 73चा आकडा मिळालेला आहे तो काय सांगतोय नेमकं? नाही, निश्चितपणे म्हणजे ते 65 पर्यंत मॅक्झिमम त्यांच्या जागा जातील असे अंदाज मांडले जात होते। विशेषतः आधी तर त्यांचा अतिशय म्हणजे 50च्याही खाली जातील अशा पद्धतीची मांडणी होत होती, परंतु नंतर एकूणच मराठी आणि ठाकरे ब्रँडला मिळालेला प्रतिसाद आणि विशेषतः शिवतीर्थावरच्या सभेनंतरचं वातावरण हे बघता साधारणतः 65च्या आसपास ते राहतील आणि 13 ते 15 जागा मनसेला मिळतील असा अंदाज होता। आता बेरीज तेवढीच असली तरी उद्धव ठाकरेंची जागा वाढलेल्या दिसत आहेत, ते आत्ताच 73 पर्यंत गेलेत। कदाचित ही संख्या आता जे रिपोर्ट येत आहेत त्याप्रमाणे 77 पर्यंत जाऊ शकेल असं सांगितलं जातं। मग संदीप सरांनी जो मुद्दा मांडला की मनसेची मतं आणि मराठी म्हणून मतं उद्धव ठाकरेंना मिळाली, पण मग उद्धव ठाकरेंची मतं मनसेला मिळताना दिसत नाहीये। नाही, असं नाही वाटत आहे। उद्धव ठाकरेंना काही अतिरिक्त मतं मिळाली, जी गैर भाजपा किंवा भाजपा विरोधी मतं होती ती त्यांच्याकडे गेली, पण ती मते राज ठाकरेंना नाही मिळाली। त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंचा ॲडव्हान्टेज झालेला दिसतोय। आत्ताच आपण निकाल जाहीर केला प्रभाग क्रमांक 89चा,
त्याचे मतं बघितली आपण. मागच्या वेळेस तिथे ठाकरे गटाचा उमेदवार 651 म्हणजे त्यावेळेस तर एकसंघ शिवसेना होती, 651 मतांनी विजयी झाला होता. यावेळेस तो 2000 मतांनी विजयी झाला आहे. कारण मनसेची 3500 मतं जी होती तिकडे ती ट्रान्सफर झाली आहेत, ती त्यांना मिळाली आहेत. आणि मला वाटतं की मनसेच्या बाबतीत ते घडलं असेल, पण मनसेचे प्रभागही कमी होते. जिथे त्यांना निवडणूक त्यांनी मागच्या वेळेस जिंकली होती त्याच्या व्यतिरिक्त काही फार ॲडिशन त्यांची झालेली दिसत नाही आणि ही अतिरिक्त मतं नाही आलेली त्यांच्याकडे. ठीक आहे, आपण निरगुडकर सरांनाही हाच मुद्दा विचारूयात. काय म्हणजे 73चा आकडा 75चा आकडा हा नेमकं काय सांगतोय? उबाठाचा मराठी रूट अजूनही कायम आहे, पण मनसेमध्ये मात्र तो जाताना दिसत नाही. जर मराठी माणसाच्या मनावर एवढं राज्य असेल, मतांवर राज्य असेल, तर मग पिंपरी चिंचवड काय किंवा कल्याण डोंबिवली काय, पनवेल काय, ठाणे काय, मीरा भाईंदर काय, इकडे काय कोरियन लोक राहत होती का? इथे मराठी माणूसच होता. मग या मराठी माणसाला त्यांचा प्रभाव का पडला नाही? त्यामुळे याचा अर्थ त्यांची ताकद आता ही फक्त मुंबईपुरती आणि मुंबईमधल्या काही वॉर्डापुरती मर्यादित राहिलेली आहे. दुसरी गोष्ट, दोन भाऊ एकत्र येऊनही भाजपच्या वर्चस्वाला धक्का लावू शकत नाहीत. भाजपची मतं आणि त्यांना मिळालेल्या जागा या मागच्या वेळेपेक्षा वाढत चालली आहेत. हे भाजपचं इथलं गव्हर्नन्सचं यश आहे, हे 100%. त्यामुळे पुढच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांचं पक्ष आणि त्या पक्षाचं ध्येयधोरण याविषयीचं प्रश्नचिन्ह अधिक गडद झालेलं आहे. आपण अनयकडनंही प्रतिक्रिया घेऊया. आत्ता आपल्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोणी प्रवक्ते नाही आहेत, पण त्यांचंही विश्लेषण आपल्याला निश्चितपणे याच्यातलं जाणून घेऊ. तर काय नेमकं वाटतं? 73चा आकडा गाठला असं वाटत होतं, 60च्याही खालती राहील, 50च्याही खालती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहील, पण तसं झालं नाही. आणि जो माझ्या मनातला पुन्हा प्रश्न आहे की मग जर का बाकी या तिन्ही मान्यवरांनी म्हटलं की मनसेची मतं उद्धव ठाकरेंच्याकडे गेली, पण मग उद्धव ठाकरेंची मतं मनसेकडे नाही आली. मला असं वाटतं जेव्हा या निकालांचं पूर्ण विश्लेषण केलं जाईल तेव्हा यातल्या अनेक गोष्टी समोर येतील. अनेकांना वाटतंय की तुलनेने दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई भागात मतदान आणखीन कमी झालं आणि त्यामुळे तिथे जो भाजपाचा काही मतदार आहे तो मतदानापासून दूर राहिला. कारण जेव्हा त्यांच्यापुढे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे आणि मनसे असा प्रश्न होता तेव्हा मतदानाचं प्रमाण तिथे कमी झालं. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट असंही ऐकलं की याच्यामध्ये जो बहुजन समाज आहे त्यातला जो मराठी भाषिक बहुजन समाज आहे त्यांनी मुख्यतः काँग्रेस आणि वंचितला मतदान केलेलं आहे. पण त्यातला जो हिंदी भाषिक बहुजन समाज आहे जो सहसा भाजपाला मतदान करत नाही त्यांनी मनसे फॅक्टरमुळे भाजपाला आणि शिवसेनेला मतदान केलं आणि त्याच्यामुळे या निकालामध्ये बरेच कंगोरे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मनसेने जी काही भूमिका घेतली आत्तापर्यंत ती एक्स्ट्रीम भूमिका घेतलेली आणि त्याच्यात पुन्हा दर दीड वर्षाला त्याच्यात फरक येत आलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनात घर करण्यात म्हणजे उद्धव ठाकरेंनी ही 25 वर्षानंतर हिंदुत्वाची भूमिका बदलून एक अधिक सेक्युलर भूमिका घेतली. पण मतदारांना कन्व्हिन्स करण्यात की भाजपा विरोधातला सगळ्यात प्रबळ उमेदवार मी आहे असं मतदारांना कन्व्हिन्स करण्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत यश मिळालं. आत्ता या ठाकरे बंधूंची उद्धव ठाकरेंना यश चांगलं मिळालं असलं तरी त्यांची अडचण अशी आहे की काँग्रेस आणि मनसे दोघे सोबत आले तरच त्यांना व्यापक फायदा होऊ शकतो. पण दोघांना पुरेशा जागा सोडण्या इतक्या जागा त्यांच्याकडे नाही आहेत. मुद्द्यावर तरी कुठे काँग्रेस मनसे एकत्र राहिला? तोच आणि त्यामुळे काँग्रेसला सोबत घेतलं तर मनसे वेगळी होते, मनसेला सोबत घेतलं तर काँग्रेस वेगळी होते आणि तिघं एकत्र आल्याशिवाय भाजपाला हरवणं अवघड आहे हे त्यांच्या लक्षात आलं आहे आणि हे पुढच्या निवडणुकांसाठी त्यांच्यासमोर आव्हान असणार.